हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर। आज आपण हुकुमाची राणी मालिकेच्या अशा एका भागाबद्दल बोलणार आहोत, जिथे राणीने वकिलीच्या कोट घालण्याआधीच आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे। कथेची सुरुवात होते एका शांत रात्रीपासून। इंद्रा गाढ झोपलेला असतो, पण आपली राणी मात्र डोळ्यात तेल घालून परीक्षेच्या तयारीत मग्न असते। रात्र जशी जशी वाढत जाते तशी राणीला झोप अनावर होऊ लागते। त्याच वेळी इंद्राला जाग येते। तो राणीचा हात आपल्या हातात घेतो आणि मोठ्या प्रेमाने तिला म्हणतो, राणी, माझी हुकुमाची राणी। हे शब्द राणीला सुखावून जातात, पण तिचे लक्ष आपल्या ध्येयावर असतं। ती हळूच आपला हात सोडवून पुन्हा अभ्यासाला बसते। आता इथे राणीने झोप घालवण्यासाठी जी आयडिया लढवली ती पाहून तुम्हीही थक्क व्हाल। राणीला वाटतं की जर ती झोपली तर तिचा अभ्यास राहून जाईल, म्हणून ती चक्क एक पट्टी घेते। ती आपल्या केसांना बांधते आणि वर खेळायला किंवा कपाटाच्या कोपऱ्याला अशा प्रकारे अडकवते की जर तिला झोप लागली आणि तिची मान खाली झुकली तर केस खेचले जातील आणि तिला लगेच जाग येईल। अभ्यासासाठी अशी जीवघेणी धडपड करणारी राणी खरोखरच जिद्दी आहे। जेव्हा इंद्रा पुन्हा जागा होतो आणि राणीचा हा जुगाड पाहतो तेव्हा तो चकित होतो। तो हसून तिला म्हणतो, राणी, तू खरंच डेंजर आहेस। तू काहीही करू शकतेस। पण तिची तब्येत बिघडू नये म्हणून तो तिला प्रेमाने समजावतो आणि स्वतःच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायला लावतो। दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा राणीला एक असं सरप्राईज देतो, ज्याची तिने कल्पनाही केली नसेल। तो तिच्यासाठी चक्क वकिलाचा कोट घेऊन येतो। राणी जेव्हा तो कोट परिधान करते आणि आरशात स्वतःला बघते तेव्हा तिच्या डोळ्यात स्वप्नपूर्तीचा आनंद स्पष्ट दिसतो। पण हा आनंद बघून मालती मॅडमच्या पोटात गोळा येतो। त्या तिथे येऊन टोमणा मारतात की कोट तर आणला, पण तो तिला झेपला तर पाहिजे ना। मालती मॅडमला इंद्राच्या राणीवरचं हे प्रेम आणि कौतुक अजिबात सहन होत नाहीये। पण खरी लढाई तर दुसऱ्या बाजूला महाडिकांच्या वाड्यात सुरू असते। तिथे विक्रांत आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी डील फायनल करण्याच्या तयारीत असतो। त्याला आपली फॅक्टरी विकून कायमच्या फॉरेनला निघून जायचं असतं। त्याने उर्मिलाला सक्त ताकीद दिलेली असते की आज इंद्रा आणि राणी घराबाहेर पडता कामा नयेत। त्यांच्यावर बारीक नजर ठेव। उर्मिला सुद्धा अगदी एखाद्या हेरासारखी खिडकीत बसून इंद्राच्या घरावर नजर ठेवून असते। इथेच राणीची खरी मास्टरमाइंड चाल आपल्याला पाहायला मिळते। तिला कळून चुकतं की उर्मिला त्यांच्यावर वॉच ठेवून आहे। मग राणी एक खतरनाक प्लॅन बनवते। ती मालती मॅडमला विनंती करते की मॅडम, आजच्या दिवसासाठी तुम्ही माझी साडी नेसून खिडकीत बसा आणि आबांना इंद्राचा ड्रेस घालायला लावते। बाहेरून पाहणाऱ्या उर्मिलाला असं वाटतं की इंद्रा आणि राणी घरातच गप्पा मारत बसले आहेत, पण प्रत्यक्षात इंद्रा आणि राणी चोरट्या पावलाने मागच्या दाराने बाहेर पडलेले असतात। उर्मिलाला कल्पनेपलीकडच्या चकमा देण्यात राणी यशस्वी होते। मात्र संकट इथेच संपत नाहीत। डीलच्या ठिकाणी पोहोचत असताना राणीला अचानक धक्का बसतो। तिची महत्त्वाची नोट्सची फाईल हरवलेली असते। राणी पूर्णपणे कोलमडून जाते। तिला वाटतं की आता ती डीलर समोर काय बोलणार। ती रडू लागते, पण अशा कठीण प्रसंगात इंद्रा तिचा आधार बनतो। तो तिचा आत्मविश्वास वाढवत म्हणतो, राणी, तू रात्रभर जो अभ्यास केलायस तो या कागदावर नाही तर तुझ्या डोक्यात आहे। स्वतःवर विश्वास ठेव। तू वकिलीचा कोट उगाच घातला नाहीयेस। जा आणि लढ। इंद्राचे हे शब्द राणीला नवी उभारी देतात। शेवटी तो डीलर फॅक्टरीवर पोहोचतो। जसा तो गाडीतून उतरतो तशी वकिलाच्या थाटात राणी त्याच्या समोर उभी राहते। ती त्याला थेट प्रश्न विचारते, एक्सक्यूज मी सर, तुम्ही ज्या फॅक्टरीची डील करायला आला आहात तिची कायदेशीर बाजू तुम्ही तपासली आहे का? ही फॅक्टरी वादात आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? राणीच्या या एका गुगलीमुळे
तो डीलर विचार करायला लागतो आणि विक्रांतच्या पायाखालची जमीन सरकते. मित्रांनो, आता राणी विक्रांतचा हा काळा धंदा कायमचा बंद पाडणार का? की विक्रांत पुन्हा काही नवीन चाल खेळणार? हे पाहणं खूपच रंजक ठरेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.